चेरी मोशन्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, चेरी मोशन्स यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत. मराठी चित्रपटसृष्टीत नाटकांमध्ये तसंच हिंदी चित्रपटांमध्ये यशस्वी काम करणारा, प्रेक्षकांना पोट धरून हसायला लावणारा, प्रसंगी रडवणारा सुद्धा असाच एक अवलिया अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे. त्याचीच प्रेम कहाणी प्रेम तुमचं आमचं या चेरी मोशनच्या विशेष कार्यक्रमामध्ये पाहणार आहोत आपण. लक्ष्मीकांत बेर्डे यांचा जन्म 26 ऑक्टोबर 1954ला झाला. सुरुवातीचा काळ स्ट्रगलचा होता. लक्ष्मीकांत बेर्डे यांनी टूर या नाटकापासून नाटकांमध्ये काम करायला सुरुवात केली. चित्रपटांमध्ये काम करायच्या आधी त्यांनी या क्षेत्रामध्ये अनेक ठिकाणी ऑडिशन्स दिल्या. या स्ट्रगलच्या काळामध्येच रुई बेर्डे यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांना साथ दिली. रुई बेर्डे आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांचं लग्न झालं. लक्ष्याचे चांगले दिवस येऊ लागले. लक्ष्याला अनेक चित्रपटांची ऑफर येऊ लागली. लक्ष्याचं कॉमिक टायमिंग आणि शब्दफेक आणि त्याचा अभिनय हा प्रेक्षकांना आवडू लागला. लक्ष्यावर असंख्य प्रेम करणारे चाहते निर्माण झाले. याच काळामध्ये प्रिया बेर्डे त्यांना भेटल्या. लता अरुण ह्या प्रिया बेर्डेंच्या आई, त्यांच्या घरी नाटकानिमित्त नेहमी लक्ष्याचं जाणं येणं असायचं. प्रिया बेर्डे यांचा जन्म 17 ऑगस्ट 1967ला झाला. लक्ष्मीकांत बेर्डे यांचं प्रिया यांच्या घरी जाणं येणं असायचं. त्याच दरम्यान लक्ष्मीकांत बेर्डे यांनी प्रियाला चित्रपटामध्ये काम करतीस का असं विचारलं. ती तेव्हा फक्त 9वीमध्ये होती, त्यामुळे तिनं नकार दिला. पण काही दिवसांनी हा प्रसंग आलाच. त्यांनी रंगत संगत या चित्रपटामध्ये काम केलं. सुरुवातीच्या काळात प्रिया या लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याबरोबर काम करायला भीत होत्या. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याबरोबर त्यांचं बोलणं कमी असायचं. पण लक्ष्याच्या हे लक्षात आल्यानंतर प्रिया यांना त्यांनी बोलवून विचारलं की तू भीतीस का, आणि काम करताना अभिनयाचा पूर्णपणे अभ्यास कर, तुझ्या रोलचा अभ्यास कर, असे त्यांनी टिप्स दिल्या. आणि नक्कीच या टिप्स प्रिया यांना उपयोगी पडल्या आणि प्रिया बेर्डे यांचा अभिनय जास्तीत जास्त चांगला होण्यासाठी मदत झाली. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या आयुष्यात एक बाका प्रसंग आला. ते म्हणजे रुई बेर्डे यांचं निधन. रुई बेर्डे यांचं निधन झाल्यानंतर लक्ष्मीकांत एकटे पडू लागले. त्यांच्या कामावर त्याचा परिणाम होऊ लागला. आणि याच काळामध्ये प्रिया यांनी त्यांना साथ दिली. आता चित्रपटांमध्ये प्रिया आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांची जोडी हिट होऊ लागली. या जोडीने अनेक चित्रपट गाजवले, चित्रपटसृष्टीमध्ये प्रसिद्ध सुद्धा झाले. अशी ही बनवाबनवी, थरथराट, धरलं तर चावतंय, अफलातून, बेटा, हम आपके है कौन, धमाल जोडी, बजरंगाची कमाल अशा अनेक चित्रपटामध्ये ही जोडी धुमाकूळ घालत होती. यातूनच त्यांची जवळीक वाढत गेली, त्यांच्यात प्रेम वाढत गेलं आणि प्रिया आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांनी लग्न केलं. प्रिया आणि लक्ष्मीकांत यांचा संसाराचा गाडा अशाच पद्धतीनं चालू होता. सुखाचे दिवस त्यांच्या आयुष्यामध्ये नुकतेच आले होते. यातच लक्ष्मीकांत बेर्डे यांना एकसारख्या भूमिका करून कंटाळा आला होता. म्हणूनच त्यांनी एक धाडसी निर्णय घेतला. तो म्हणजे एक होता विदूषक हा चित्रपट करण्याचा. एक होता विदूषक या चित्रपटामध्ये लक्ष्मीकांत बेर्डे यांना मोठी हार पत्करावी लागली. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर पडला. हाच प्रसंग लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या मनाला लागला. लक्ष्मीकांत बेर्डे हे खचून गेले. हसणारा, खेळणारा आणि मनोरंजन करणारा आणि हसायला लावणारा हा कलाकार स्वतःच खचू लागला. काही कारणास्तव लक्ष्याची प्रकृती बिघडत चालली. फक्त 4 ते 5 वर्ष त्यांचा सुखाचा संसार चालला आणि त्यानंतर लक्ष्मीकांत बेर्डे आजारी पडू लागले. याच काळामध्ये त्यांना 2 मुलं सुद्धा झाली. एकीचं नाव स्वानंदी तर दुसऱ्याचं नाव अगदी त्याच्या क्षेत्राला आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या कारकिर्दीला शोभेल असं ठेवण्यात आलं. ते म्हणजे अभिनय बेर्डे. शेवटी तो दुःखद प्रसंग प्रिया यांच्या आयुष्यामध्ये आलाच आणि 16 डिसेंबर 2004ला लक्ष्मीकांत बेर्डे आपल्या सर्वांना सोडून निघून गेले. चित्रपटसृष्टीमध्ये अशी एक पोकळी निर्माण झाली की ती कधीच कोणी भरून काढू शकत नाही. प्रिया बेर्डे यांच्यावर 2 मुलांची आणि संसाराची सगळी जबाबदारी पडली, पण त्यांनी ही ठामपणे आणि निष्ठेनं पार पाडली. त्यानंतर 2 ते 3 महिन्यातच 17 या चित्रपटासाठी प्रिया बेर्डे यांना ऑफर आली आणि हा चित्रपट यशस्वी ठरला. प्रिया यांचा अभिनय सर्वांनाच आवडला. लक्ष्मीकांत बेर्डे असा अवलिया कलाकार सर्वांनाच आवडतो आणि त्यानं अजरामर करून ठेवलेल्या या चित्रपटांमधील भूमिका आजही प्रेक्षकांच्या हृदयात आणि मनामध्ये आहेत.
अशा या अवलिया कलाकाराला चेरी इमोशन्सकडून विनम्र अभिवादन. आणि अशाच प्रकारच्या या नवीन आणि वेगळ्या लव्ह स्टोरीज त्याचबरोबर महान कलाकारांच्या बायोग्राफीज पाहण्यासाठी चेरी इमोशन्स यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि लक्ष्मीकांत बेर्डे याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका. परत एकदा भेटूया अशाच एका नवीन लव्ह स्टोरीला घेऊन पुढच्या कार्यक्रमामध्ये. धन्यवाद.